की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी यूट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता, परंतु त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन तो गेम. तो गेम मी स्काईप करत होतो. स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल. संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं काही वाटत नाही. त्याचं काय आज खार चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये. मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येत नाही का? तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूबवर जा बरं तुम्ही. तुम्हाला जंगली रम्य जाहिरात येत नाही का? जंगली रम्य जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिराती येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे. ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना. पण कुठल्या गोष्टीचं भांडवल करावं आणि कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे. उगीच स्वतःची करमणूक करून घेतात ते, दुसरं काही नाहीये. हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला भाजपमध्ये भाजपला विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही. अजिबात नाही, खोटा आरोप आहे. अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे. विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते. त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलंय की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो. त्यामुळे असं कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे. संजय राऊत आमदार काही इन्व्हॉल्व आहे का त्यांच्यामध्ये? कारण तुमच्या मागे मला फार इंटरेस्ट वाटत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार असले कोणी असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे. त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं. अननेसेसरीली मीडिया त्याला जास्त महत्व देते. मीडियाने एवढं महत्व का द्यावं? असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे? किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे? संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. अमित शहानी एक मोठी लिस्ट काढली आहे. ते संजय राऊतांना माहिती असेल लिस्ट, त्यांच्या नाव त्यांना माहिती असेल. आपलं नाव आहे ते संजय राऊतांना जास्त माहिती असेल, मला नाही सांगता येणार. वो वीडियो है नहीं. नीचे के हाउस में क्या चल रहा है, ऊपर का हाउस अर्जन हो गया था, तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था. किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था. उसने एक 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है, लेकिन उसके बाद में मेरा अपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है. वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा? वो ट्यून क्यों नहीं आपने बताई? वो बताओ ना, वो जाके निकालो ना उधर से. आप विधानसभा में जाके, विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया करके. ये गलत है. ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं होगी. तर आपण पाहिलं या ठिकाणी माणिकराव कोकाटेंनी त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलेलं आहे. रमीच्या जाहिराती रोहित पवारांना येत नाही का? युट्यूबवर जाहिरात आली होती आणि ती स्किप करताना तो व्हिडिओ समोर आला असं कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि एकूणच या सगळ्या प्रकरणावर खालच्या सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी मी युट्यूब सुरू केलं आणि त्यावेळी ही जाहिरात आल्याचं माणिकराव कोकाटेंनी म्हणत स्पष्टीकरण दिलंय. माणिकराव